नमस्कार मंडळी, स्वागत आहे अवनीची मम्मा या चॅनलमध्ये. तुम्ही पण कधीतरी आपल्या बाळासाठी असे पौष्टिक लाडू बनवत जा. चला तर आपण 3 वाट्या इथे मुरमुरे घेतलेले आहेत आणि 2 ते 3 चमचे आपण इथे तूप घेतलेलं आहे. 1 चमचा घेतला तरी चालेल आणि आपण घेतलेली आहे ते 1 वाटी गूळ. 3 वाट्या लाह्या असल्यास 1 वाटी गूळ घ्यायचे. हे बरोबर परफेक्ट माप आहे. तर फायनली आपण गॅस चालू केलेला आहे आणि गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये आपलेली जे आपण जे आपण लाह्या घेतल्या होत्या ना, ते मीडियम गॅसवरती आपलेली चांगल्या 4 ते 5 मिनटं मीडियम गॅसवरती आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत आणि ते अशा मस्तपैकी कडक करून घ्यायचे आहेत. कडक लाह्या झाल्या ना की ते कसं होतं, लाडू आपले असे कडक होतात आणि जर लाह्या जर आपण एकदम तसं डायरेक्ट केल्या तर आपला लाडू सॉफ्ट होतो. म्हणून कधी पण लाडू बनवत्या वेळेस आपल्याला 5 ते 10 मिनटं आपल्याला हे चुरमुरे आपल्याला मीडियम गॅसवरती असे कडक करून घ्यायचे आहेत. तर आपण आपले कडक झालेले मुरमुरे आता आपण ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे. जे तूप आपण 2 चमचे घेतले होते त्याच्यामध्ये आपण आता तूप टाकलेलं आहे आणि जे 1 वाटी गूळ घेतलं होतं ते पण गूळ आपण त्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे. तर इथे आपल्याला थोडंसं चमच्याभर पाणी टाकायचं बरं का. पाणी का टाकायचं आहे आपल्याला, कारण की ज्यावेळेस आपण लाडू बनवतो ना त्यावेळेस आपल्याला लाडू बनवण्यास जरा थोडासा टाईम लागतो ना, म्हणून आपले पाक बनवताना असं थोडंसं चमच्याभर पाणी टाकायचं आहे, जेणेकरून आपले लाडू बनवेपर्यंत असंच कडकपणा राहिला पाहिजे. नाहीतर पाणी टाकलं ना की लय लवकर गूळ जास्तच कडक झाला जातो, त्याच्यामुळे पाणी टाकायचं आहे. तर आता आपण ते बघूया, आपला फायनली पाक तयार झालेला आहे. आणि महत्त्वाचं बरं का, मीडियम गॅसवरतीच आपल्याला पाक करायचा आहे. तुम्ही जर हाय गॅसवरती ठेवला तर तुमचा गूळ करपला जाईल आणि वास मारला जातो. आता त्याच्यामध्ये आपण जे चुरमुरे भाजून घेतले ते टाकून घ्यायचे आणि असं मस्तपैकी पटकन गरम गॅस बंद करून बरं का मुरमुरे टाकायचे आपल्याला आणि नंतर आपल्याला ते खाली काढून घ्यायचे आहे कढई. नंतर मस्तपैकी आपण हलक्या हाताने लाडू बांधून घ्यायचे आहे. दाबून लाडू बांधायचे नाहीत, जेणेकरून खाताना असे कडक आणि निबरपणा येतो. त्याच्यामुळे असं लाडू हलक्या हातानेच बांधून घ्यायचे आहे. तुम्हाला जर जास्त मुरमुरीच्या घरातल्यासाठी लाडू बनवायचे असतील तर तुम्ही जास्त माप घेऊ शकतात. मला कसं माझ्या बाळासाठी आम्ही आहेत फायनली 2 ते 3 माणसं घरामध्ये, त्याच्यामुळे आम्ही ना थोडंच बनवलेलं आहे 3 वाट्याचं. तुम्ही वाटलंच तर 6 वाट्या दुप्पट माप घेऊन 2 वाट्या गूळ घ्यायचं. 6 वाट्या जर मुरमुरे असतील तर 2 वाट्या तुम्हाला गूळ घ्यावा लागेल आणि 2 चमचे पाणी घ्यावं लागेल. तर फायनली आपण आता इथे गूळ मस्तपैकी आता हे जे मुरमुरीचे लाडू आहेत ना ते आपण मस्तपैकी बांधून घ्यायला लागलेले आहोत मस्तपैकी हलक्या हाताने. व्हिडिओ जरा मी फास्ट केलेला आहे, कारण की मोठ्या व्हिडिओ जर केला तर बघणाऱ्याला इंटरेस्ट बी राहत नाही आणि टाईम तुमचा पण जास्त नको घ्यायला आणि माझा पण टाईम जास्त जायला नको. त्याच्यामुळे ना मी व्हिडिओ फास्ट करते आणि शॉर्टकट व्हिडिओ असतात माझे सगळे. यूट्यूबवरती जाऊन बघा तुम्ही. काल तर मी नारळाचा एक व्हिडिओ टाकला आहे, त्याचं वरचं स्किन कसं काढायचं म्हणजे त्याचं कवच कसं काढायचं ते व्हिडिओ मी टाकलेलं आहे. त्या व्हिडिओला भरपूर कमेंट आलेले आणि सपोर्ट पण चांगला भेटलेला आहे बरं का. तर महत्त्वाचं इथं आपल्याला जर आपण ज्यावेळेस चुरमुरीचे लाडू बांधतो ना त्यावेळेस ना खालीवरी चमच्याने करत राहायचं, जेणेकरून गरम राहतं ते नाही का, नसा परत लाडू बांधता येत नाही. त्याच्यामुळं ना खालीवरी सारखं उलताण्याने करत राहायचं. कढई गरमच असते आपले तरी पण. आणि तुम्हाला माहिती आहे का, इथं माझं बाळ बघितलं का कसं बसलंय लपून. उंदीर मामा माझा कुठला मला म्हणत होता, मम्मा दे ना प्लीज लाडू दे ना, मी नाही येत तुझ्या व्हिडिओमध्ये. घेतला बघा, झाला खुश. काय तर बघा तुम्ही फायनली आपले लाडू बांधून झालेले आहेत, तुम्ही बघू शकतात. बघा, तुम्हाला जर असंच आपल्या बाळासाठी पौष्टिक लाडू बनवायचं असेल तर असे टिप्स नक्की वापरा आणि तुमचे लाडू खरंच एकच नंबर होतात बरं का. म्हणून म्हणते तुम्ही आपल्या बाळासाठी असे लाडू नक्की बनवा. आणि हे बघा, अवनीची मम्मा या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, प्लीज कृपया करून कमेंटमध्ये नक्की आपली प्रतिक्रिया कळवा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.